आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महापालिकेत 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात। महापौर हिमगौरी आहेराडके यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण। भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन नाशिक महानगरपालिकेत उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। राजीव गांधी भवन येथे महापौर हिमगौरी आहेराडके यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडलाय। यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीतानं भारतीय तिरंग्याला मानवंदना देण्यात आली। उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर महापौर हिमगौरी आहेरआडके यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी परेडची पाहणी केली। काही दिवसांपूर्वी म्हसरूळ येथे MNGLच्या कामामुळे लागलेली आग, कोणतीही जीवितहानी न होता आटोक्यात आणणाऱ्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत सायकल प्रेमींनी काढलेल्या रॅलीला महापौरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। तसेच हर घर सेल्फी उपक्रमाअंतर्गत महापौर हिमगौरी आहेराडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप आणि आयुक्त मनीषा खत्री यांनी सेल्फी घेत नागरिकांनी हा उपक्रम घराघरात राबवावा असंही आवाहन केलंय। यावेळी उपायुक्त स्मिता झगडे, साताळकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, नगर रचना अधिकारी सचिन जाधव, अग्निशामक दल प्रमुख संजय बैरागी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज आपला 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करताना विशेष आनंद होतोय। सर्व नाशिककरांना आणि सर्व भारतीयांना आज स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या पंतप्रधानांनी नारा दिलेला आहे, एक नशामुक्त राष्ट्र आपल्याला तयार करायचं आहे। म्हणूनच आपण म्हणतो की ड्रग फ्री नेशन याकडे आपल्याला वळण घ्यायचं आहे। आपली पुढची पिढी सशक्त राहावी, सुदृढ राहावी याकरता हा प्रयत्न आहे आणि नक्कीच या गोष्टीसाठी आपण कटिबद्ध राहू। त्याचबरोबर आज नाशिक महानगरपालिकेमध्ये देखील आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि सेल्फी विथ तिरंगा आणि तिरंगा रॅली, बरंच त्याचबरोबर सायकल रॅली तिरंगा घेऊन असं देखील आम्ही साजरा केलेला आहे। आणि त्या निमित्ताने नाशिकसाठी एक वेगळा पायंडा आपण पाडतो आहे। आज भारतासाठी सेवा भी, विकास भी और विरासत भी ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे। विकास करताना कुठे आपलं जी विरासत आहे, आपली जी धरोहर आहे ती मागे राहता कामा नये आणि यासाठी सगळेजण सज्ज आहोत। पुनश्च एकदा जय हिंद, जय भारत।